नमस्कार. उत्कृष्ट गृहिणींसाठी आज आपण 30 किचन टिप्स पाहणार आहोत. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. टिप नंबर 1. फळे नेहमी सकाळी दुपारी खावेत. फळे चुकूनही रात्री खाऊ नये. तसेच जेवण केल्यानंतर लगेच फळे खाऊ नयेत. टिप नंबर 2. शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी तमालपत्राचा काढा बनवून प्यावा. टिप नंबर 3. पाणी पिऊन लगेच झोपल्यास तुमच्या मेंदूला हानी पोहोचू शकते. यामुळे पाणी पिल्यानंतर लगेच झोपू नका. टिप नंबर 4. मेंदू तीक्ष्ण करण्यासाठी रात्री झोपताना पायाला व तळव्यांना तेलाने मसाज करावे. टिप नंबर 5. मातीच्या मटक्यात दही लावल्यास पाणी शोषले जाऊन घट्ट दही तयार होते किंवा घट्ट लागते. टिप नंबर 6. वांग्याचे भरीत करताना वांगी भाजून झाले की लगेच एखाद्या भांड्यात झाकून ठेवावी. त्यामुळे वांग्याची साल अलगद आणि पटकन निघून येते. टिप नंबर 7. जास्तीचे आले असल्यास कुंडीतील ओलसर मातीमध्ये पुरून ठेवावे. त्यामुळे तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही वापरू शकता. टिप नंबर 8. शिरा आणि लाडू करताना पाणी किंवा साखरेमध्ये थोडेसे तूप घालावे. त्यामुळे पदार्थ मऊ होतो. टिप नंबर 9. पाणी पिऊन लगेच झोपले तर तुमच्या मेंदूला हानी पोहोचू शकते. टिप नंबर 10. कोणत्याही लाडवाचे पीठ भाजताना वनस्पती तुपाऐवजी साजूक तूप वापरल्यास तूप कमी लागते व लाडू खमंग आणि छान लागतात, तसेच मऊ राहतात. टिप नंबर 11. मेथीचे लाडू बनवताना मेथीचे पीठ 3-4 दिवस आधी तुपामध्ये भिजून ठेवले तर मेथीचा कडूपणा कमी होतो. टिप नंबर 12. म्हशीचं दूध आणि तूप वापरण्याऐवजी गाईचं दूध वापरा. टिप नंबर 13. गहू दळायचे असल्यास त्यात थोडे सोयाबीन टाका, म्हणजे हाडे मजबूत होतात. टिप नंबर 14. बासुंदी करायची असल्यास आदल्या दिवशी करावी. त्याने बासुंदी घट्ट होते, तसेच मुरल्यावर एकदम चविष्ट लागते. टिप नंबर 15. दह्याची कढी करताना दही अगोदर फेटून घ्यावे व त्यामध्ये शेंगदाण्याची पेस्ट करून मिसळावी. असे केल्याने कढी फाटत नाही. टिप नंबर 16. जवसाची चटणी बनवताना अगोदर जवस छान मस्त खमंग असे भाजून घ्यावे व नंतर त्यामध्ये थोडेसे मीठ टाकून मस्त मिक्सरला फिरवून घ्यावे. खलबत्ता असेल तर खलबत्त्यामध्ये करावी. हवे असल्यास तुम्ही त्यामध्ये लसूण टाकू शकता, पण लसूण टाकल्याने चटणी सादळते. टिप नंबर 17. शेवयाची गोड खीर लहान मुलं खात नाहीत, तर त्याऐवजी तुम्ही एक कांदा मस्त चिरून त्यामध्ये थोडीशी मसूर डाळ भिजवून टाकल्यास, तसेच काळं तिखट टाकून मस्त शेवयाचा तिखट भात बनवल्यास लहान मुलं अगदी आवडीने खातात. टिप नंबर 18. मसाला वांग, खारं वांग खाऊन कंटाळा आला असेल तर हरभऱ्याची डाळ टाकून मस्त डाळ वांग बनवल्यास खूप टेस्टी लागते. टिप नंबर 19. ज्वारीची भाकरी करताना त्यामध्ये चिगळाची भाजी करून चिरून टाकल्यास व थोडंसं मीठ टाकल्यास भाजीची भाकर खूप टेस्टी लागते. टिप नंबर 20. उडदाची डाळ बनवताना त्यामध्ये जो बारीक चुरा निघतो तो मस्त सुजीच्या चाळणीने चाळल्यानंतर ज्वारीच्या पिठाच्या चाळणीने चाळून तो बारीक चुरा निघतो तो भाकरीमध्ये टाकून भाकर बनवल्यास खूपच टेस्टी व चवदार लागते. टिप नंबर 21. भाजी चुकून तिखट झाली असल्यास त्यात बटाट्याचे काप घालावेत. टिप नंबर 22. डाळीला फोडणी देताना फोडणीचे पदार्थ जळले की डाळीची चव बिघडते, म्हणून फोडणीचे तेल गरम झाल्यावर गॅस बंद करून त्यात फोडणीचे पदार्थ टाकावेत. टिप नंबर 23. जर तुमच्या शरीरावर खाज, फोड किंवा पिंपल्स असतील तर कडुलिंबाची पाने चावून खावीत, रक्त शुद्ध होते. टिप नंबर 24. खिचडी बनवताना आपण मुगाची डाळ वापरतो, पण त्याऐवजी मोड आलेले मूग वापरले तर खिचडीचा पौष्टिकपणा वाढतो, तसेच चवीला देखील छान लागते. टिप नंबर 25. भेंडीची भाजी करताना त्यामध्ये थोडेसे दही टाकल्यानंतर भाजी चिकट होत नाही व चवीलाही अप्रतिम लागते. टिप नंबर 26. सर्दी, खोकला झाल्यास तोंडाला चव नसल्यास खूप मस्त गरम गरम शेंगोळे करून खावेत. टिप नंबर 27. केळीचा शिरा करताना त्यामध्ये स्लाइस करून केळी टाकल्यानंतर छान मऊ व लुसलुशीत शिरा बनतो. टिप नंबर 28. शिरा बनवताना त्यामध्ये तुम्ही पायनॅपल इसेन्स टाकून मस्त पायनॅपल शिरासुद्धा बनवू शकता. टिप नंबर 29. हिरव्या मिरचीचा बेसन मस्त झणझणीत केल्यास टेस्टी लागते व तोंडाला चवसुद्धा येते. टिप नंबर 30. हिरवी मिरची तळून खायची असल्यास त्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट, मीठ आणि हवा असल्यास तुम्ही मोहरीची डाळ त्यामध्ये भरून मस्त तव्यामध्ये फ्राय करू शकता, तळू शकता व छान लागतात.
चला तर मग मैत्रिणींनो, वरील टिप्स तुम्हाला कशा वाटल्या ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नक्की करा. तसे चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे ज्यावेळेस मी नवनवीन व्हिडिओ अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद.